चारधामसाठी गेलेल्या यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंब सध्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान मी सध्या वणीमध्ये आणि मनसेचे नेते राजू उंबरकर आहे, त्यांच्याकडून त्यांना काय माहिती आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत. भाऊ, तुम्ही त्यांचे शेजारी आहात आणि तुम्हाला या संदर्भात अधिक काय माहिती आहे? एकतर आता त्याचे सर्व नातेवाईक इथं कुणीच नाही आहे, परंतु आता सर्वजण यायला लागलेले आहेत. त्याच्या काकांचा निरोप होता की आणखीन एकूण 7 जण त्या हेलिकॉप्टरमध्ये होते. त्याच्यापैकी 4 बॉड्या मिळाल्या आणि आणखीन उर्वरित बॉड्या मिळायच्या आहेत. तिथलं वातावरण खराब आहे, शोधकार्य सुरू आहे. आणि जरी सापडलं तरी त्याच्यानंतर सगळ्या बॉड्या तर काही ओळखू येण्यासारख्या नाही आहेत, कारण त्या जळलेल्या अवस्थेत आहेत. त्याच्यामुळे त्यांचं DNA करूनच ते बॉडी आपल्या हातात देणार आहे, असं तिथल्या प्रशासनाने यांच्या नातेवाईकाला कळवलेलं आहे. तुमचा कोणाकोणासोबत संपर्क झालेला आहे या संदर्भात? एकतर जयस्वाल कुटुंब आणि त्याची सासूरवाडी आमच्या इथलीच पांढरकवडा तालुक्यातली आहे. त्याच्यामुळे दोन्ही कुटुंबाशी माझे अतिशय चांगले संबंध होते. प्रत्येक घरातल्या कार्यक्रमाला किंवा कुठलंही मार्गदर्शन घ्यायला तो राजू नेहमी संबंधात राहायचा, कॉन्टॅक्टमध्ये राहायचा. अतिशय होतकरू मुलगा, स्वतःनी सर्व युनिट उभं केलेला मुलगा, अतिशय 34-35 वर्षाचा मुलगा आणि फार कमी कालावधीत स्वतःचं ट्रान्सपोर्टर म्हणून नाव, एक 40-50 ट्रकचा मालक, वेगवेगळ्या मशिनरीज, असं खूप मोठं काम त्याचं ह्या क्षेत्रामध्ये चालायचं. आणि आज सकाळी ज्यावेळेस बातमी कळाली, आणि वणी शहर हे आमचं सांस्कृतिक शहर आहे, त्याच्याप्रमाणे तो वेगवेगळ्या ह्याच्यात, अध्यात्माच्या ह्याच्यात वगैरे तो अग्रेसर राहायचा. अतिशय चांगलं काम या ठिकाणी तो करायचा. ज्या जयस्वाल कुटुंबांचे आणि तुमचे बरेच तुम्ही शेजारी आहेत, तुमचे जवळ आहे, तुमचे नेहमी संपर्क आलेला आहे. नेमकं हे चारधामसाठी कधी गेले होते? 9 तारखेला ते इथून निघाले. 10 तारखेला श्रद्धा, म्हणजे राजूची मिसेस, तीसुद्धा मला मोठ्या भावासारखं मानायची. तिचं 10 तारखेला वाढदिवस असल्यामुळे खरं तर हे तिकीट त्यांचं आधीचं होतं, परंतु भारत-पाकिस्तानाचं युद्ध सुरू झालं. त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला आणि मला सांगितलं की दादा, मी कॅन्सल केलेलं तिकीट, आता मी पुढं कधी तरी जाईल, कारण श्रद्धा नको म्हणते, युद्ध चालू झालं म्हणून. आणि तोच प्रवास मग आता तिचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी 9 तारखेपासून सुरू केला आणि आज अशी बातमी आली. दुर्दैवी घटना घडल्यानंतर सध्या असं बोललं जाते की राजकुमार जयस्वाल हे नागपूरचे होते आणि त्यांच्यावर नेमकं अंतिम संस्कार कुठे होणार आहे? राजकुमारचं लहानपण वणीमध्येच गेलेलं आहे आणि त्याचा व्यवसायसुद्धा वणीमध्ये आहे. आता त्याची कर्मभूमीसुद्धा हीच आहे आणि त्याचं अंत्यविधी वणीलाच होईल. नेमकं ही घटना घडल्यानंतर वणीकरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे, मात्र अजूनही त्यांची बावडी प्रशासनाला सापडलेली नाही. शोधकार्य सुरू आहे, मात्र बावडी सापडल्यानंतर DNA झाल्यानंतर नेमकं त्यांच्यावर अंतिम संस्कार कधी होईल हे स्पष्ट होणार आहे. संजय राठोड, साम TV न्यूज, वणी, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.